जवळपास पश्चिम महाराष्ट्रातला आमचा सर्वसाधारणपणे पहिलाच असा गोठा आहे की आम्ही 20-25 म्हशी आम्ही एका वेळेला लॉट मध्ये आणतो आणि ह्या लॉट मधल्या म्हशी मी आतापर्यंत बऱ्याच म्हशी आमच्या 25-30 म्हशी या गोठ्यावरून गेलेत। आता ही जी म्हैस आहे ही पहिल्या वेताची म्हैस आहे आणि ह्या पहिल्या वेताला हिला सर्वसाधारणपणे 12 ते 13 लिटर दूध आपलं निघतंय। दुसऱ्या वेताची म्हैस आहे, हिची आपण शिंग बघू शकता कशी रिंग आहे, स्वभावाने शांत आहे म्हैस आणि हिचं कशा पद्धतीचे आहे, सड बघा हिचे कसे आहेत, हिची कास। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत तुम्हाला एक नवनवीन माहिती देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि सध्याच्या काळामध्ये म्हैस पालन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 10 ते 15 म्हशी कव्हर करणार आहे। आज आपण पलूस या ठिकाणी आलेलो आहे, तर आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, युवा शेतकरी, त्यांची पहिल्यांदा आपण संपूर्ण ओळख करून घेऊयात आणि या ठिकाणी कशा प्रकारच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते देखील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहोत। मंडळी अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा। त्यांचं पहिल्यांदा आपण आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करूया। नमस्कार दादा। नमस्कार शेठजी नमस्कार। तुमचं मला संपूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा। माझं नाव आहे सोमनाथ सावत। हा जो पत्ता आहे तो पलूस तालुका जिल्हा सांगली आणि गाव आहे किर्लोस्करवाडी, नजीकच किर्लोस्कर कंपनी आहे आमच्या इथं आणि त्याच्याजवळच आम्ही किर्लोस्कर रेल्वे स्टेशन पासून जवळ आल्यानंतरच आमचा गोठा एक सर्वसाधारणपणे 500 मीटर वरती आहे, जो श्रीश्याम डेअरी फार्म वरून हरियाणाचा आहे। आमच्याकडं जे शेटजी आहेत हे करमवीर ढिल्लन नावाचे जे शेटजी आहेत, हा करमवीर ढिल्लो, तो तर हे सर्वसाधारणपणे 35 वर्ष झालं ह्या व्यवसायामध्ये आहेत आणि 35 वर्षापासून हा म्हैस खरेदी विक्रीचा व्यवहार ते जिंद इथून करतात, दिल्लीच्या जिंद इथून जातीवंत मुरा म्हैश्या त्या इथं विकल्या जातात। आमचे जवळचेच मित्र आहेत विशाल लाड म्हणून, ज्यांचा हा फार्म आहे। त्या फार्म मध्ये आम्ही काय केलंय, आमच्या मार्फत शेठजींना इथं बोलवलेलं आहे आणि आम्ही तिकडून म्हशी खरेदी करण्याचा आमचा जो अनुभव पहिला होता, आम्हाला प्रत्येक वेळेला जाणं तिथं पॉसिबल नाही आहे किंवा छोटा एखादा शेतकरी असतो त्याला एखादी एक म्हैस घ्यायची असेल तर ते एखाद्या म्हैशीसाठी हजारो रुपये खर्च करून जायचं आणि तिथं जाऊन खात्रीशीर म्हैस मिळेल असं नाही, लाखो रुपयांचं नुकसान कदाचित होऊ शकतं। तर आम्हाला यांच्याकडून कर्मवीर शेठकडून मिळालेला जो अनुभव आहे तो खूप चांगल्या पद्धतीच्या म्हशी असतात। मग आमचे बरेच वर्षापासून यांच्याशी संबंध होते, तर आम्ही काय केलं की आमच्या इकडंच नियोजन केलं की आमच्यासोबत बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचा फायदा व्हावा। इथल्या एखाद्या एक म्हैस घ्यायला जाणाऱ्या शेतकऱ्याला परवडणार नाही, तर तो जवळपास पश्चिम महाराष्ट्रातला आमचा सर्वसाधारणपणे पहिलाच असा गोठा आहे की आम्ही 20-25 म्हशी आम्ही एका वेळेला लॉट मध्ये आणतो आणि ह्या लॉट मधल्या म्हशी मी आतापर्यंत बऱ्याच म्हशी आमच्या 25-30 म्हशी या गोठ्यावरून गेलेत। तर गेलेल्या म्हशी ज्या आहेत त्या खात्री करण्यासाठी आमच्या इथं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केलेलं आहे। जरी शेतकरी आला आमच्या गोठ्यावरती तर तो 2 टाइम 3 टाइम धार काढून स्वतः बघू शकतो, चेक करू शकतो, म्हैस बघणार आहे तो, तिची कद कशी आहे, तिची कास कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती दूध काढायची, तर ते दूध काढून बघणार आहे। त्याला वाटलं 2 टाइम दूध काढायचं तर 2 टाइम दूध काढेल। आपल्याकडे जवळपास 10 लिटर 12 लिटर 15 लिटर 16 लिटर 18 लिटरची म्हस आम्ही परवा एकदा विकलेली। आमच्या इथंच रामानंद नगरचे एक शेतकरी आहेत, सर्वसाधारणपणे 2,60,000 रुपयाला आम्ही 18 लिटरची म्हैस त्यांना विकलेली आहे, जी पुढच्या वेताला 20-22 लिटर दूध देईल। एवढ्या चांगल्या पद्धतीच्या म्हशी आमच्याकडे आहेत आणि कर्मवीर शेठ जे आहेत आमचे हे खूप विश्वास आहेत आणि ह्यांच्या मार्फतच आम्हाला दिल्लीवरून जिंदवरून ज्या म्हशी येतात हरियाणाच्या त्या येतात आणि ते खूप चांगल्या पद्धतीचं इथं संगोपन करून आम्ही शेतकऱ्याला देण्याचं काम करतो। बरं, आता सगळ्यात मला महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की मग आता समजा एखादा शेतकरी जर आला आपल्याकडे तर कशी खरेदी राहते, म्हणजे आपण काय काय गोष्टी दाखवतो आणि चांगलं जी ब्रीड आहे किंवा चांगली जी वंशावळ आहे म्हशीमधली ती कशी निवडावी, काय सांगाल या बाबतीत? आता निवडायचं झालं म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाची शेतकऱ्याची फसगत होण्याची खूप जास्त शक्यता आहे। तर त्या शक्यतेमध्ये काय शेतकरी करतो, येतो बघतो म्हैस कशी चांगली आहे किंवा काय कास बघतो, तर हे बघण्यापेक्षा त्याचं दूध काढणं महत्वाचं आहे। आम्ही त्याच्यावरती जास्त लक्ष दिलंय, त्याच्यावर केंद्रित केलंय। शेतकरी एकदा का इथं आला तर त्यानं दूध काढून बघायचं आहे। म्हैस बघेल, म्हैस कोणीही दाखवेल, मी आज तुम्ही व्हिडिओ केला, व्हिडिओ मधून पण शेतकऱ्याला म्हैस दिसेल। सगळ्यात महत्वाची लागणारी गोष्ट जी आहे ते दूध आहे।
दूध जर त्याचं वाढलं तर त्याचा तो व्यवसाय जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं प्रगतीकडे जाणार आहे. तर तो व्यवसाय प्रगतीकडे जाण्यासाठी आमच्याकडे येऊन त्यानं समजा इथं राहिला तरी राहण्याची व्यवस्था सुद्धा आमच्याकडे आहे. इथं राहून तो 1 दिवस 2 दिवस राहून दूध बघू शकतो. लांबूनचा शेतकरी असेल, तुमच्या इकडे बारामती भागाचा असेल, सातारा भागचा असेल, त्याला जमत नाही रोज यायला. आमच्या इथले शेतकरी जे आहेत जवळपासचे 20-25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटरचे जे शेतकरी आहेत ते येतात, सकाळ संध्याकाळ धार बघतात आणि मग म्हशीची खात्री करतात आणि दूध बघतात आणि मग म्हैस घेऊन जातात. अशा पद्धतीची आम्ही त्यांना इथं आल्यानंतर सुविधा देतो. बर, आता सगळ्यात मला महत्वाचं विचारायचं आहे असं की आता म्हैस जर आपण खरेदी करताना म्हणलात की ज्याप्रमाणे आपण धार म्हणजे लाईव्ह मिल्किंग थोडक्यात असेल, त्याचबरोबर शिंगांची साईज असेल, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या शेतकऱ्यांनी बघणं खूप महत्वाचं आहे. मग तिथं गेल्यानंतर म्हणजे आपण हरियाणामध्ये गेल्यानंतर ज्याप्रमाणे तुम्ही बोललात की काही शेतकऱ्यांची फसवणूक देखील होऊ शकते, मग तिथला आणि इथला फरक तुम्हाला काय जाणवतो, किंवा ही जी तुमची आयडिया आहे हा व्यवसाय इथं चालू करण्याची, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी असते, आपण एखाद्या परराज्यात गेल्यानंतर दुसऱ्या माणसावरती विश्वास ठेवणं फार कठीण असते. आपण येतो इथून कोणाच्या तरी माध्यमातून तिथं जातो आणि तिथं गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी बघतो, मग आपल्यासोबत असणारा माणूस सुद्धा आपल्याला फसवत असतो. 100%. म्हणून आम्ही आपल्या मातीमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही बऱ्याच वर्षी ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनाच इथं आणून तो फार्म उभा करण्याचा आम्ही पाठीमागच्या 2-4 वर्षापासून हा प्रयत्न आमचा चालू होता. आपल्या मातीतल्या माणसांना आपल्या मातीतल्या माणसांवरती विश्वास जास्त बसतो. जवळ असलेल्या गोष्टी जास्त तपासून बघता येतात आपल्याला. चिकित्सक लोक बाहेर जास्त जाऊन चिकित्सा करू शकत नाही. इथं येऊन तुम्ही कितीही गोष्टी विचारपूस करा, शेजारी घेतलेल्या शेतकऱ्याचा अनुभव घ्या किंवा काय घ्या, हे लोकांना कळत असतं. आणि आपल्या बोली भाषेत आता तिकडे गेल्यानंतर आता आमची शेठजी सुद्धा जे बोलतील ते काही प्रत्येक शेतकऱ्याला समजेल असं नाही आहे. हिंदी मधला त्यांचा काही बोलण्याचा जो बोली भाषेतला प्रभाव आहे तो तिथल्या लोकांच्या ह्याच्यावरती पडला. आपल्या इथल्या लोकांना आपल्या इथल्या माणसांचं जास्त चांगलं वाटणार आहे आणि इकडच्या लोकांच्यावरती विश्वास जास्त बसणार आहे. त्याच्या हिशोबाने आम्ही चालू केलेला. बरोबर. तो सेठ जी क्या कहना चाहेंगे आप? देखो जी, हम तो यही कहेंगे जो किसान है यहाँ के, कभी भी आओ, 2 टाइम 4 टाइम 6 टाइम दूध देखो, संतुष्टि करके जाओ. पूरी साल 24 घंटे 10 से 20 मैच मिलेंगे इधर. कोई हरियाणा आना चाहो तो घूम के किसान से दुआते, रहने का खाने का डीजल का कोई पैसा नहीं. हे जे आपलं हरियाणाचं श्रीश्याम डेअरी फार्म आहे हे आहे पलूस तालुका, सांगली जिल्हा, किर्लोस्करवाडीमध्ये, पुंडी रोडला, काळा मारुती मंदिर, लाडवस्ती, सावतमाळा इथं आहे. तर हे आमचे मित्र जे आहेत विशाल लाड, हे बरेच वर्ष झालं ह्या दूध व्यवसायात, गेल्या 20 वर्ष झालं ह्या दूध व्यवसायामध्ये आहेत. आणि हरियाणावरून जाऊन आम्ही ढिल्लन शेठ यांच्याकडून म्हैशी खरेदी करत होतो. तर यांच्याच फार्म हाऊसमध्ये इथंच आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे. तर तो कसा आहे तुम्हाला आज दाखवतो. हे जर तुम्ही बघता, हे निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही असा हा फार्म चालू केलेला आहे. आणि याच्यामध्ये ह्या गोट्यामध्ये आमच्या सर्वसाधारणपणे प्रत्येक 10 ते 15 दिवसाला 20 ते 25 म्हशीचा नवीन लॉट येतो आमच्याकडं. आता आमच्याकडे गोठ्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या म्हशी आहेत त्या आता सर्वसाधारणपणे बघू शकता आपण. ही जी म्हैस आहे ही आपली दुसऱ्या वेताची म्हैस आहे. हिची आपण शिंग बघू शकता कशी रिंग आहे, स्वभावानं शांत आहे म्हैस. आणि हिचं कशा पद्धतीचे आहे, सड बघा हिचे कसे आहेत, हिची कास बघा कशी आहे. ही म्हैस आत्ता दुसऱ्या वेताचे, तर दुसऱ्या वेताला सर्वसाधारणपणे 12 लिटर दूध देते आपल्याला. ही दुसरी म्हैस जी आहे ती दुसरी म्हैस सुद्धा आपल्याला दुसऱ्या वेताचीच म्हैस आहे. तुम्ही सगळ्या जेवढ्या काही म्हशी बघणार आहेत ह्या जातीवंत मुर्रा म्हशी ज्या असतात त्या स्वभावाने खूप शांत असतात, कोणालाही धार देतात. ह्या प्रत्येकाची कास जी आहे, कास सडातलं अंतर वगैरे जर तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि ही म्हैस सुद्धा आपली 13 लिटर दूध देणारी म्हैस आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गॅरंटी काय असते का, किंवा कशाची गॅरंटी तुम्ही देता? म्हशीची गॅरंटी म्हणजे जातीवंत म्हैस असेल तर गॅरंटीच्या माणसाकडून खरेदी करावी लागते. जनावराची कुठलीही गॅरंटी जनावर स्वतः देत नाही. तुम्ही गॅरंटीचा माणूस जो सर्वसाधारणपणे ह्या व्यवसायामध्ये 20 वर्ष झाला आहे, 25 वर्ष झाला आहे. आता आमचे मित्र जे सांगितले आम्ही विशाल लाड, हे 20-25 वर्ष झालं ह्या दूध व्यवसायामध्ये आहेत. तर ह्या व्यवसायात असतानाच आपले ढिल्लन शेठ जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये गेल्या 15 वर्षापासून आहेत. त्यांच्याकडून आम्ही गेल्या 15 वर्षापासून म्हशी खरेदी करतोय. तर त्या खात्रीशीर आहेत. आम्ही स्वतः त्याचं दूध गेले 10-15 वर्षापासून काढतोय. तर इकडच्या शेतकऱ्यांना ते अवेलेबल व्हावं म्हणून आम्ही हा पश्चिम महाराष्ट्रात आमचा श्रीश्याम डेअरी फार्म चालू केलेला आहे.
आता ही जी म्हैस आहे ही पहिल्या वेताची म्हैस आहे आणि ह्या पहिल्या वेतालाच हिला सर्वसाधारणपणे 12 ते 13 लिटर दूध आपलं निघतंय. हिचं वेत जे आहे ते पहिलं आहे, पण हिला म्हणजे व्यायलेली जी आहे ते सर्वसाधारणपणे 10 ते 12 दिवस व्यायलेली आहे. हे सर्वसाधारणपणे 10 दिवसाच्या पूर्वीच आपल्याकडे ह्या म्हशी आलेल्या आहेत. अशा पद्धतीची ही म्हैस आहे सगळी. बघा तिची रिंग बघा, शिंगाची रिंग कशा पद्धतीची आहे. काय किंमत आहे हिची? हिची किंमत आपण सर्वसाधारणपणे 1,85,000 च्या आसपास सांगितलेली आहे. बरं, आता सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न, किती लिटर पासून किती लिटर पर्यंत अवेलेबल आहेत आणि किती किमतीपासून ते किती किमतीपर्यंत आहे? आपल्याकडे ज्या म्हशी आहेत त्या सर्वसाधारणपणे 10 लिटर पासून 12, 14, 16, 18 इथपर्यंत आहेत. 18 लिटरची जी म्हैस असते ती सर्वसाधारणपणे 2.5 लाख 3 लाख रुपयेपर्यंत येते आणि आपल्या इकडच्या शेतकऱ्याला 2.5 लाख 3 लाख रुपयामध्ये परवडत नाही. त्यामुळे 18-20 लिटरच्या म्हशी आपण जास्त करून इकडे आणत नाही. आपल्याकडे 12, 13, 14, 15 लिटरच्या म्हशी आहेत. एखादी म्हैस आपण शेतकऱ्याच्या मागणीवरती आपण 20 लिटरची म्हैस आणतो. बरं, कमीत कमी किमतीपासून जास्तीत जास्त किती किंमत आहे? कमीत कमी किंमत आपल्याला सर्वसाधारणपणे 1,40,000 पासून सर्वसाधारणपणे 2,50,000 रुपयेपर्यंत आपल्याकडे म्हशी आहेत. धन्यवाद.